सर्दी, खोकला आणि सामान्य ताप याच्यावरती जर पेशंट डॉक्टरांच्या सल्ल्याव्यतिरिक्त औषधं घेत असेल मेडिकलमध्ये जाऊन, तर त्यावर तुमचं काय मत असेल? खूप कॉमनली आपण बघतो की सर्दी खोकला आणि थोडासा आलेल्या तापाला आपण तेवढं लक्ष देत नाही. पण सध्या कोविड नंतर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बरेच वेळेस असे पेशंट बघितलेले आहेत. त्यांची सुरुवात सर्दी खोकला आणि थोडासा ताप असतो, नंतर ताप काही दिवसानंतर जातो आणि 5 ते 7 दिवसानंतर त्यांना दम लागणे, निमोनिया होणे आणि एकदम सिरियस कंडिशनमध्ये ऑक्सिजन लेवल कमी होऊन ते ॲडमिट झालेले आहेत. हे कोविड नाही आहेत, पण कोविड सारखेच काही आजार आताही आपल्या समाजामध्ये आहेत. तर प्रत्येक सर्दी खोकला डेंजरस असतो का? नाही, प्रत्येक सर्दी खोकला डेंजरस नसतो. 95% सर्दी खोकला ताप हा एक 5 ते 7 दिवसामध्ये कमी होऊन जातो. पण काही लोकांचं सर्दी खोकल्या तापानंतर जर कुणाला दम लागत असेल, थकवा जाणवत असेल, तर त्यांनी लगेच डॉक्टरांना भेटून आपले योग्य तो निदान करा, कारण तो फ्लू निमोनिया किंवा वेगळ्या प्रकारचा व्हायरल निमोनिया असण्याचे चान्सेस असू शकतात, जो जीवघेणा ठरू शकतो. तर अशा केसेसमध्ये तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटा आणि आपली ट्रीटमेंट करा.